हॅलो एव्हरीवन, टुडेज बोटनेक कटिंग. कस्टमरच्या ब्लाऊजची हाईट आहे 15.5 इंच. शिवून हाईट 15.5 इंच पाहिजे. त्याच्यात आपण 1 इंच ॲड करणार आणि शोल्डर आहे 15 इंच. 15 इंचचं हाफ केल्यास 7.5 इंच होतात. तर शोल्डर 7.5 इंच टाकायचं आणि जेवढं शोल्डर टाकलं तेवढाच मोंढा टाकायचा ब्लाऊजचा. आणि आर्म होल 1 इंच घ्यायचा. साडेतीन इंच बोटनेकचा शेप घ्यायचा गळा आणि 3.5 इंच खाली 3.5 इंच लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आणि असा बोट सारखा त्याला आकार द्यायचा. बोटनेक म्हणजे बोट सारखा आकार, जसं की जहाज असतो आपला असा आकाराचा बोट, त्याला बोट म्हणतो आपण. सेम बोटनेक, असं गोल नाही, असा बोट सारखा शेप. इकडून शोल्डर कडून अर्धा इंच डाऊन करायचे आपल्याला आणि इथं असं हे काढून घ्यायचं. ही झाली बॅक कटिंग. त्याला आपण कट करून घ्यायचं आहे. कस्टमरची चेस्टचा घेर आहे 36 इंच. 36चे चौथा हिस्सा केला 9 इंच होतात आणि 2 इंच आपण चाळ सोडणार, एक्स्ट्रा मार्जिन ज्याला म्हणतो आपण. आता फ्रंट भाग कट करायचा आहे आपल्याला. हा जो बॅकचा भाग आहे हा आपण ठेवून घ्यायचा याच्यावर, जशास तसा ड्रॉ करायचा. फ्रंट नेक 4 इंच पाहिजे त्यांना. 1 इंच खाली एक्स्ट्रा टाकून लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा फ्रंट शेप. आता जो हा शेप आहे याचं सेंटरला 1 इंच टाकायचं आणि याला असा कर्व शेप देऊन घ्यायचा. याच्या सेंटरला 1 इंच टाकून असा कर्व शेप द्यायचा. जो समोर आर्म होलमध्ये आता आडे पडतात ना, ते हा 1 इंच काढल्यामुळं पडणार नाही. हे बघ, आणि फ्रंट कटिंग जी आहे, हा जो कट आहे आपल्या मनानुसार आहे कोणता द्यायचा. एक तर प्रिन्सेस कट द्यायचा किंवा 2 टक्स द्यायचा किंवा 3 टक्स द्यायचा. त्याच्या अकॉर्डिंग आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची. मी तर कटच मारणार आहे, प्रिन्सेस कट नाही टाकणार. हा झाला बोटनेक परफेक्ट कटिंग कट. हा बॅक पार्ट, बॅक नेक अँड फ्रंट नेक. नाही समजल्यास कमेंट करून सांगावे.
अशाच कटिंग वेगवेगळ्या कटिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्हाला वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या कटिंग ह्या दाखवण्यात येईल. फ्रंट नेक, बॅक नेक बघा 1 इंच हा डिफरन्स लगेच इथं दिसून येतो.